रोज रोज आपल्या ऍसेटची व्हॅल्यू काढणारा माणूस हा मूर्ख असतो. इमॅजिन करा, तुम्ही एका कॉलनीत प्लॉट घेतलाय. तुम्ही 2-2, 4-4 दिवसाला जाऊन तिथे विचारताय का आज प्लॉटचा रेट काय आहे किंवा प्लॉटचे रेट काय चालू आहे, काही वाढ झाली का. तर 10-15 दिवसानंतर, महिन्यानंतर ते लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील, मूर्ख. पण हीच गोष्ट जेव्हा आपली म्युच्युअल फंड मध्ये येते, जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो, तीच दर 2-3 दिवसाला, आठवड्याला आपण ती इन्व्हेस्टमेंट चेक करत राहतो. मार्केट चढलंय पडलंय, काय करावं, असं करावं तसं करावं, ट्रॅकिंग करत राहतो. ट्रॅकिंग करणं हे वाईट नाहीये, बट तुम्ही ते ट्रॅकिंग कधी केलं पाहिजे? महिन्यातनं एकदा करा, क्वार्टरली करा, एक फिक्स टाइम ड्युरेशन ठेवा. मार्केटची चढ उतार ही होतच राहणार आहे, ते आपल्या हातात आहे नाही. आपल्या हातात काय, कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत राहणं. जसं की आपण जागा घेताना, रिअल इस्टेट घेताना विचार करतो की आपण ही 5-10 वर्ष होल्ड करणार, त्याच्यानंतर जाऊन ती विकणार आहे. हेच जर सेम माइंडसेट जर आपण आपल्या म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये जर वापरलं, तर तुम्हाला खरंच सांगतो, तुमची 100% वेल्थ बनणार म्हणजे बनणार. जस्ट फोकस ऑन द प्रोसेस, नॉट ऑन द प्राइस. ह्या फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करा, तुमची वेल्थ बनणार आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे सगळे डाऊट्स तुम्ही क्लिअर करा. धन्यवाद.